10 9 8 7 6 5 4 3 2 1 आर्टिस्ट रेडी, बॅकस्टेज रेडी, म्युझिक, लाईट्स, थर्ड बेल. फाउंटनला झालेल्या मोर्चादरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी सेनापती बापटांना अटक केलेली असून मुंबईतला मराठी माणूस हिंसक झालेला आहे. जागोजागी निदर्शन आणि निषेधपर मोर्चे काढलेले महर्षी दयानंद महाविद्यालय सादर करीत आहे एकांकिका गिरगाव फाया दादर. लेखक ऋषिकेश कोळी, दिग्दर्शक अमोल सुरेश भोर, संगीत अभिजित प्रभाकर पेंढारकर, नेपथ्य सचिन गावकर, प्रकाश देशमुख, भूषण देसाई. महर्षी दयानंद महाविद्यालय सादर करीत आहे एकांकिका गिरगाव फाया दादर. केंद्र सरकारने आपली बाजू स्पष्ट केली तरी एक व्यक्ती आता घरी असा होत नाही की मुंबई ताब्यात आली. रिपोर्ट बाय गिरीश करते. हा अनंत साने या सरकारचा काही स्टार्ट टू फिनिश संपत नाही तोपर्यंत या कॅरलला हात लावणार नाही. सेनापतींना उचललं मग आता शिपायांना बघा काय त्यांच्या आता घरी घालून बसतोय आता तास होत नाही ती कम्युनिस्ट खूप घेऊन बसले आपल्या मुठी कायमच्या सोडलेल्या डोक्यात त्यांना डाव्या आणि उजव्याचा फरक काय असतो या आता रघुनाथ तावडे शिकवणार मोरांच्या सभेत कळेलच झालं रे. मराठी माणसाला अक्कल नाही, राज्य करण्याची त्याची लायकी नाही. मराठी माणसे उलटबाज आहेत, त्यांच्यात दमक नाही. ती असती तर द्वयभाषिक तत्वावर मुंबई चालवून दाखवली असती. 5 वर्षात मुंबई मिळेल म्हणून हुरळून जाऊ नका. 5,000 वर्षातही ती तुम्हाला मिळायची नाही. मराठी माणसे फक्त रघुदादासोबत सगळ्यांना गेलेलो. मला डाऊट नव्हतं की तिथे असं काय करणार आहे. अरे मग मोराजींवर चपला फेकताना प्रजा समाजवाद्यांची साधी आठवणी नाही आली. आमच्यामुळे तुम्ही सोपवला त्याचं खापर जर आमच्यावर फुटलं तर काय सांगू आमच्या अध्यक्षांना. जाऊन सांगू या अध्यक्षांना रघुची लाट पोचली नाही ना म्हणून चपलेर निभावली काय ओळख बरोबर नसल्या आपण चलतो रे तू काम करा. अच्छा म्हणजे चपला तुम्हीच फेकल्या हे मान्य आहे. त्यांची बेलागू आणि आवरायला मी फक्त आणवानी झालो. हे बघा काय प्रजा समाजवाद्यांना हा तुमचा बेशिस्तपणा खपणार नाही. शिस्तीत पार पाडायची तुझ्या प्रभात फेरी नव्हती आणि शिस्त आम्ही त्या मोराजीनं मोडल्यानंतर काय करतो तरी मराठी माणसाला शिवाय घालायची. इथं काल परवापर्यंत त्या गोळ्यांची खासायला किती वर्ष लागली ठाऊक केलं तुला. आनंद परकी होते म्हणून काय वाटलं नाही पण इथं जर आपली माणसं आपलं ठरवून वर्ग बनवत असतील ना तर पुढं गोड्या नाही म्हणजे बंदुका देखील हातात. हे बघ तू अरे राजा प्रश्न चर्चेने सोडवले जाऊ शकतात. आंदोलन रक्ताने सोडवली जातात. नाही आता हे तत्वज्ञान तुझं की डांगेंचं तुमचे एसएम कसं वाईट करते नाही आमच्याशी तुमची तुलना करू शकतो. हे जरा त्या या करणार बी नाही होणार बी नाही. कसं एका बाजूला 2 पार्टी असतात इथे 2 एक उजवं दुसरे डाव. कधी कुठलं पार्ट जड होईल काळ आणि वेळच ठरवेल. आणि मोरारजी दिसायचं. अरे त्या मोरारजीनं मराठी माणसाला गुंड म्हणून घोषित सुद्धा केलं. या ऐका करा अजून स्वतःची स्पष्ट बोलणं प्रादेशिक समाजवाद्यांच्या तत्वात बसत नाही वाटतं. आणि मराठी माणसांना बदनाम करणं हे मात्र कम्युनिस्टांच्या तत्वात बसतं. थोडं थोडी नाही तुला काय वाटलं आम्ही गप्प बसू.
हे तुम्ही आपापसात कसले म्हणतात? संवाद साधतो. आपले शब्द कानात गेले तर ठीक, नाही तर कानात वाजवायला कमी नाही. कारण हे बघ रग्या, तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही सरळ वेगळे व्हा. त्या सातबाराच्या उतरता का महाराष्ट्र आलाय? रग्या, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लागल्यापासून ही फाळणी कशाला? आणि हा सालाच्या काँग्रेसच्या नेत्यांकडनं आपण अपेक्षा ठेवल्या नेमकी ती फितूरच निघाली. मग काय, त्या शंकर देवांनी आधी कृती समिती स्थापन करून चळवळीचं डोका केलं. एकीकडे सांगत फिरायचं, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करायचं, म्हणजे झाडापासून वेगळं करण्यासाठी. हो रामा मावशी, नेत्यांच्या भावनिक वाक्यांना राजकारणाचा आधार असतो. त्यांना वाटतं की भांडवलदारांच्या बाजूने बोलतो म्हणजे लावले सोडून द्या. मग हे सोडून तुमच्या पेपरातून का नाही फुटत आहे? इथे यांना अख्खी वस्तुस्थिती माहिती असताना सरकारचे वाभडे काढायचे सोडून सरकारच्या गावच्या वाढताय. हे तुमचं जनहित. रघु, मला पगार याच गोष्टींचा मिळेल आणि आमच्यावरील कोणाचा तरी हात आहे. तरी त्यांच्यामुळे चुकीच्या लोकांचं समर्थन करायचं का? अनंता, टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल असं एक लोकशाहीचं विचित्र होतं. त्यानं होतं काय, तर राक्षसाला मेजॉरिटी देण्याची संधी मिळते. तेव्हा राक्षस महत्वाचा न ठरता महत्वाची ठरते ती मेजॉरिटी. मेजॉरिटी महाराष्ट्रातही येते. इतर राज्यांच्या तुलनेत ती फारच कमी नाही का? मग काय की मुंबई मुंबई सोडायची? ते उद्याच्या मोर्चानंतरच ठरेल. बरोबर झाली का उद्याची तयारी? आम्ही तर आतापासूनच तयार आहोत. आता तर मोर्चा बिकर झोप बी नाही यायची. आणि उद्या त्यांना दाखवून देऊच की त्रिराज्य योजना कागदावर आणलीत, पण महाराष्ट्राच्या जमिनीवर येण्यास निदान या जन्मात तरी शक्य नाही. या महाराष्ट्राने आपल्या इतिहासात कधी फितुरी केली नाही. ती आता कशी जमत? उद्या नाही का सगळ्यांना त्यांची आई बहीण आठवली ना? सगळ्यांचं असं वाटतं. तुला तुझी पण आठवत नाही. काही त्या लोकांनी आपल्याला खूप घाण शिव्या घातल्या. मग त्याशिवाय ज्यांच्या जीवाला लागणार ना त्यांना करू दे मोर्चा. तू उद्या कुठे जाणार नाहीस कळलं? देवयानी, अगं तू स्वतःला मराठी माणसाचं नाही का मानत? माणसातलं मन मग हे उगाच मराठीपणाचं वेगळं विरोध कशाला? कोणीतरी भांडवलदार आवडलाय वाटतो. तुझ्यावर किती वाईट असते, तुमच्यावर किती वाईट असते तर त्यांचाही विचार करायला काही हरकत नव्हती. आवडला हा, म्हणजे माझ्याला तुझ्यासोबत मोर्चाला पाठवे हा विचार डोक्यातनं काढून टाक. बरं. अरे लहान आहे तो, पुस्तकातले धडे नीट कळत नाही त्याला. बसलं तत्वांच्या आधी जाऊ नकोस. काही मला रघुदादा सोबत राहायला आवडतं. मला नाही. माझी हरकत नाही. उद्या वाय गेलं त्याला जबाबदार कोण? मी. उद्याचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण? मी. हे माझ्या घरी तू सोडवणारस का? आपल्याकडे जर माहिती बाळ, तुला शेवटचा विचार. तुला तुझी ताई हवी आहे का? हे आंदोलन विधान भवनात होणाऱ्या मुंबई, गुजरात आणि महाराष्ट्राच्या त्रिराज्य ठरावास विरोध करण्यासाठी सेनापती बापट, S.N. जोशी, आचार्य अत्रे व इतर सर्व संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते चर्चगेट इथल्या ओवल मैदानात कार्यकर्त्यांसकट प्रचंड संख्येने हजर झालेले असून मोरारजी देसाईंनी पोलिसांची अधिक कुमक मागून कडक पहारा लावलेला आहे.
घटनास्थळी उरले होते फक्त 15 मृतदेह. 300च्या वर जखमी माणसं, 2 जळणाऱ्या ट्राम आणि आमच्या हातात माणसं टिकणारा प्रेसचा कॅमेरा. बाकीचे कुठे राहू कुठे अनंत राय माधव गिरीश पोलिसांनी आपल्या रागाला काय झालं काय झालं ना मुला मावशी अनुदा काय विचारते मी काय झालं मला आपल्या विचाराने आमच्या पृथ्वीला आमच्या वृत्तीला तो मिसळून न फुटलेला माझा गुंड होता. रघु, अरे काही ठळक बातम्या सध्या दिल्लीचा थेट होत आहे. अरे ते तुम्हाला जाणून-बुजून गुंड ठरवत आहे. हे बघ, शेवटी जगातल्या प्रत्येक भांडवलदाराला धोका हा कम्युनिस्ट लोकांचाच आणि म्हणूनच मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे त्यांचा. हे भाऊ,
खरं कामगारांच्या जीवावर उभी राहिली मुंबई. म्हणून नॉनच्या भांडवल जाण्याच्या मनावर मी मध्ये सूट टाकलं ना, नावाचा तानाजी नाही. खानगिरवीत जेव्हा यांचा पाय पडला तेव्हा आता कोणी वाट बघायला बघाया. अरे मुंबई मी जर त्या गुजरात्यांच्या हाती गेली ना तर आपला हात कोणी कुत्रा मी खाणार आहे. अरे बाबा तेव्हा याचा निकाल लागलाच पाहिजे. निकाल लागला म्हणजे त्यांनी मुंबई केंद्रशासित केली. शेवटी पाडलंच बघ ताटात. ताटत नाही थाटत. आता याची परिस्थिती क्रांती म्हणजे तिथं अख्खा गिरगाव पेटले. हो तिसऱ्या मराठी माणसांना गोळ्या घालतायत. आम्ही तर कसे बसे जीव वाचून पळून आलो, पण आपला आनंद अजूनही तिकडेच आहे. तरी कालपासून गिरगावात विमलष्करी दल दाखल झालेलं आणि बघताय काय ते. चला लवकर चला नको. गिरीश अरे ते जमलं का आधी चिरा बाजाराचा देवेली तिथंच का मला असते. काय ती कशाला गेली तिकडं? माझं सोबत जे घडलं ते मी आता देवेनी बरोबर उद्या नव्हतं. चला रे. नको भाऊ. काय मोरारजींनी तिसऱ्या मराठी माणसाला काय ठार मारण्याचे आदेश दिले. बघितलं ना कोपऱ्यावर कसे मुर्दे पडले. आजही मुक्ताच पडलं जिवंत. आता बाई मेली असतीस करून. माझी पोरगी होते पेल्यावर बेवारशी झाले होते. लग्नाच्या काळात त्याचं वाटलो कमी. अहो सविता ते तुम्ही औषध म्हणजे आणि मावशी सुतारवते ना लग्नाच्या काळाची. तरी माधवचं प्रेत पाहिलंच नवी तुझ्यामुळे. मला ना आधी फक्त तुमची कृती चुकीची वाटायची, पण नाही तुमचे विचारही तितकेच घातक आहेत. आज ती लोक तर याच्यामुळेच रस्त्यावर घरी येत. त्यांनी जीव सोडला. सगळ्यांच्या मृत्यूला ना रघु मी जबाबदार आहे. म्हणून सोडलं ना आता आंदोलन. सांग तिला. हे तू फक्त आंदोलन सोडलेस जबाबदार. अरे बसलात काय असेल? गिरगावात औषधं पोचवायची आहेत ना, बसून करायचं. चला निघा लवकर. सविता मी सगळी औषधं देऊ. तुम्ही पुढे आम्ही सगळे कार्यकर्ते चला चला लवकर तुम्ही सगळे हॉस्पिटल चला. सगळ्या तू इथे सगळ्या तिथे अख्खा गिरगाव पेटलाय. चला आपली गरज आहे तिथे. म्हणजे मी आंदोलन सोडले. अरे अरे ठरवून सोडायला हे काही व्यसन नाहीये. ही आपली जबाबदारी आहे मुंबई बद्दलची. की त्या एका माणसाची जबाबदारी दिली. अरे त्या माधवच्या मृत्यूमुळे तू काय इतका भाऊक होतोस? माझी मृत्यू साजरा करण्याची गोष्ट नसते. हो ना,
अरे मग मराठी माणसांना बंदुकीने टिपून सरकार साजरा करताय ना मृत्यू. मराठी माणसाचा तेव्हा ज्याला त्याला त्याच्या कर्माची फळे नक्की मिळते. थांबा रे. कर्माची फळ त्यासाठी जमिनीत बी पेरावा लागतो. हे असं प्रयत्न आहे. तू येतोयस. माझ्या ऐकून अख्खी मुंबई लाल बावट्याखाली आणण्याच्या वार्ता होते तुझे. पण आज साधा चाळी बाहेर पडू शकत नाहीयेस. कॉम्रेड रघुनाथ तानाजी तावडे, तुमची लाल ऐडवाची हालत झालीच नाही. थांबा नंतर मला यायचं. मग सकाळी गिरगावात देवयानीला वाचवण्याच्या निर्णयात माधवच्या मृत्यूचा अपराधीपणा होता. आंदोलन होतं, माणुसकी होती की नेमकं काय होतं. आज एका माधवच्या मृत्यूमुळे तर निरागस देवयानीच्या मनात माझ्याबद्दल इतकी चीड निर्माण होऊ शकते. तर उद्या लाखो कामगारांचे माधव गेल्यानंतर मी त्यांना कुठल्याच होबाटाला उत्तर देऊ. साहेब, आज आंदोलनाची मार्ग किती बरोबर असेल, डांगे साहेब आंदोलनाची दिशा किती बरोबर असल्या, त्याचा उद्देश आम्हाला किती पटणार असला तरी त्या सगळ्यांच्या एकत्रितपणाला आगुचकारी होत नाहीये. पण महाराष्ट्रापासून मुंबई येथील करणाऱ्यांना आम्ही शिक्षा देण्याची भाषा करतो. माणसांपासून माणसे आम्हाला पण देणार शिक्षा. मला माझ्यावर खटले चालवून आरोपांचा धनी होऊन असा निर्णय द्यावा लागणार आहे की कॉम्रेड रघुनाथ तानाजी तावडे आजपासून या आंदोलनात सहभागी होणार नाही. तो स्वतःला अशी शिक्षा बनवतो की कॉम्रेड रघुनाथ तानाजी तावडे थोपड पुढे काही चकार शब्द काढणार नाही. प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, एस.एन. जोशी व मुंबईतील संयुक्त महाराष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केलेली असून मुंबईत होणारे संभाव्य दंगे जवळजवळ टळले आहेत. पोलिसांनी घराघरात घुसून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. स्वतंत्र भारतासाठी ब्रिटिशांसमोर तोंडाने हा मराठी आवाज एक भारतीय म्हणून बुलंद झालेला आज बस त्याच तोंडात आपल्याच माणसांनी 15 ऑगस्टला मिठाई खाल्ली होती आणि आज उत्सुकपणे नव्हतं ना घेणं देणं या आंदोलनाशी. कारण हिंसा काय स्थिती ती माझ्या डोळ्यांनी पाहिली. गांधीवादानंतर आई वडिलांना मी जिवंत जळताना बघितली होती हिंसा. पण हे हिंसा करणारे कोण तर गांधीजींचे चालू येईल. मग आता आमच्यासारखे मवाळ सुद्धा रस्त्यावर उतरतात नाही यांचा. आता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
अरे अनंत अरे अनंत 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 सर आपल्याला ही बातमी छापायची नाही. पण सर मी सांगतोय ना ते छापायचे. परळ लालबाग लोअर परळ दादरमध्ये पोलिसांनी अनेकांना घरात घुसून अश्रुधूर टाकून ठार केले व ठार झालेल्यांचा आकडा सर असं काही घडलेलं नाही. हीच उद्याची ट्रेंडची बातमी. पत्रकारिता इतकी मतलबी केव्हापासून झाली? वर्तमानपत्र आंदोलनाचे पोस्टर्स नाही इथे कागदानं बातम्या विकायच्या असतात की विकणाऱ्याच बातम्या बनवायच्या. असं नवा रिवाज पत्रकारिता भविष्यात मांडणार आहे सर. कागदावर सुटते ती ओल्याशाहीची बातमी तीच बातमी वाचून त्याच कागदावर गळणारे अश्रू नव्हे त्याच्या थारोळ्यात पडलेल्या माणसांचे फोटोग्राफ तशी छायाचित्रकाराचे फोटो सुंदर होतात ना तसेच म्हणजे लिहिताना माझी फोटो सुंदर होतात सर. तुम्ही फक्त खुर्ची बसून करेक्शन करता शब्दांचं स्टेटमेंट सर. परिस्थिती ते केलं नसेल तर पत्रकारितेत एक पायरी वर चढा. आणि हो कदाचित यालाच जनहित म्हणत असावे. नवयुगाचा घास लागलं वाटतं. आता जनहितामध्येच उणीवा असतील तर महाराष्ट्रात नवयुग येण्यास वेळ लागणार. आणि तुम्ही इथून जाईल बरी ओळखलीस नवयुगाची सुरुवात.
हो बाई काय विचारते मी पण पुरुष जायला हे सरळ त्याच्या अंगाला हात लावायचं काम नाही. त्याला तुमची लायकी का त्याच्या अंगाला शिवायची? आज तो मेलाय ना म्हणून तुम्ही जिथे आहात. आणि तू बाई आहेस ना म्हणून वाचलीस. आज तुम्हाला ती आहे ना म्हणून वाचला. स्वातंत्र्यापूर्वी अनेक उठाव झाले, ऐकले, पाहिले. प्रत्येक चळवळीला त्याचं एक साल होतं, वर्ष होतं. फक्त माझ्या आंदोलनाची तारीख विसरले आणि तेव्हा कळलं रक्ताचं पाणी कसं होतं. आणि तिथेच ठरवलं रिॲक्ट न होता मरण्यापेक्षा रिॲक्ट होऊनच मरूया. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. समोर तू आक्रोश होऊ दे गुमू वळवेल जोश पण मोठही पेटवून वणवाही जमू. सनी धनी रे सा धरे गम पा पम पम गम पदनी धम धम पम गम गरे सा 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 रे 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 ग ग ग ग म म म प प प प ध नि सा रे ग. लोकांना मारलत ना त्याची चौकशी झालीच पाहिजे. हे बघा बाई, तुमच्यावर लाठीचार्ज होऊ शकतो. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरनं उठणार नाही. प्रत्येक सारा रस्त्यावरती कोसळला. ऊर्जा सूर्याची घेऊन हृदयामध्ये जळला. पोलिसांच्या दंडोकशाहीला यापुढे आपण जराही भीक घालणार नाही. मुंबई महाराष्ट्राची होत नाही तोपर्यंत इथल्या मराठी माणसाला अजिबात झोप यायची नाही. इथे आंदोलन करून आता काहीच घडायचं नाही. आपण आपला आवाज दिल्लीत पोहोचू. चलो दिल्ली. माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती कायली. माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती कायली. माझ्या जीवाची होती कायली. माझ्या जीवाची होती कायली. कर्ज भान ठेव तू जसे वागळ बनून ही फिरू.
मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्यातले 105 केले आणि सरी कोसळण्याच्या हजारो लाखो करोड शेतीसाठी कधीच पुढे रडले नाही. आज त्यांच्यासाठी रडली ही मुंबई. मी पुन्हा मुंबईला विजयसंघ कदाचित त्यांचे आनंदाश्रू असावेत. छाती कायमची अभिमानाने भरून येईल आणि भविष्यात मराठी तरुणांपुढे असेच आदर्श असतील. या आजच्या पिढीची चुकलेली मान या महाराष्ट्रासाठी सरासरी वर आली ना. कोणाची हिंमत आहे का मराठी माणसाचा अपमान करण्याची? पण आज त्याच गिरण्याच्या जागी मोठमोठ्या मॉल उभारले जात आहेत. मराठी माणूस कमी चाललंय. तेव्हा कळलं मला आता जगायचंय एकटं. दीर्घ देश